वन विभागाचा निकृष्ट कारभार उघड. मोरजच्या चांदण्या तलावातील बंधारा फुटण्याच्या मार्गावर वन्यजीव आणि ग्रामस्थ दोघांवरही संकट. नमस्कार, मी प्राजक्ता. आपण पाहत आहात दैनिक हॅलो बातमीदार. चोपडा तालुक्यातील मोरज येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वन्य प्राण्यांसाठी पाणी साठवण्याच्या उद्देशाने वन विभागाने उभारलेला बंधारा पहिल्याच पावसात निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे भेगांनी विदीर्ण झाला असून तो फुटण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणामुळे शासकीय कामांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेला मोरज गावाजवळील चांदण्या तलाव परिसरात वन विभागाने जंगलातील वन्य प्राण्यांसाठी बारमाही पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने बंधारा बांधला. मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार जे काम जेसीबीच्या साहाय्याने किमान 8 ते 10 दिवस चालायला हवे होते ते अवघ्या 4 दिवसात पूर्ण करण्यात आले. परिणामी पहिल्याच पावसात बंधाऱ्याच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून संपूर्ण रचना कमकुवत झाल्याचे समोर आले आहे. चांदण्या तलाव परिसरातून वाहणारा रायझिरी नाला हा बारमाही जिवंत नाला आहे. या ठिकाणी मजबूत बंधारा उभारला असता तर वर्षभर वन्य प्राण्यांना पाण्याचा मोठा आधार मिळाला असता. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे हा उद्देशच धुळीस मिळाल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे सरचिटणीस तथा दैनिक हॅलो बातमीदारचे उपसंपादक मनसूर तडवी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान बंधाऱ्याच्या मुख्य भिंतींना गंभीर भेगा पडलेल्या दिसून आल्या. भिंतींना आवश्यक असलेले पिंचिंग करण्यात आलेले नसल्याचेही निदर्शनास आले. तसेच मुख्य भिंतींची उंचीही अपुरी असल्याने बंधारा कधीही फुटू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बंधाऱ्याखाली मोठा पाझर तलाव असून वरचा बंधारा फुटल्यास त्याचाही धोका निर्माण होऊ शकतो. त्याखाली मानवी वस्ती असल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवर तात्काळ कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. वनसंवर्धन आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी मंजूर झालेला शासकीय निधी निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे वाया गेला असून या प्रकारामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी वन विभाग काय भूमिका घेणार, दोषींवर कार्यवाही होणार का आणि वन्यजीवांसाठी उभारलेला हा बंधारा पुन्हा सुरक्षितपणे उभारला जाणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाकडून अपेक्षित आहे. असेच निर्भीड आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दैनिक हॅलो बातमीदारला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. उपसंपादक मनसूर तडवीसह मी प्राजक्ता.